गुड मॉर्निंग. माझं नाव पंकज वडूरकर आहे. मी एक CFP सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. हेल्थ इन्शुरन्स संदर्भामध्ये एक खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात मॉरेटोरियम पिरियड. जेव्हा तुम्ही एखादी पॉलिसी, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढता आणि ती पॉलिसी 5 वर्षापर्यंत कंटिन्यू करता, तर आणि इन बिटवीन जर ती पॉलिसी तुम्ही पोर्ट जरी केली असेल, तरी जर तुम्ही त्या पॉलिसीला 5 वर्ष कंप्लीट केली असेल, तर 5 वर्षानंतर मोरॅटोरियम पिरियड तुमचा संपतो आणि त्यानंतर कंपनी तुमचा क्लेम रिजेक्ट करू शकत नाही. तर यामध्ये तुम्हाला काळजी घेण्याची ही गरज आहे की जेव्हा तुम्ही पॉलिसी काढता त्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी सांगणं अपेक्षित असते, परंतु अनवधनाने एखादी गोष्ट चुकीनं तुम्ही सांगितली नाही पॉलिसी काढताना, पण आम्ही तुमच्या पॉलिसीला 5 वर्ष कंटिन्यू कंप्लीट झाले, तर कंपनी तुमचा क्लेम रिजेक्ट करू शकत नाही त्या छोट्या गोष्टीबद्दल. पण जर इन केस तुम्ही पॉलिसी काढताना जर काही डिक्लाइन रिस्क म्हणजे कॅन्सर, पॅरालिसिस, हार्ट प्रॉब्लेम अशा काही गोष्टी लपवलेल्या असेल आणि त्या मटेरियलिस्टिक इन्फॉर्मेशन असेल तुमच्या पॉलिसीसाठी, तर तुमचा क्लेम मॉरेटोरियम पिरियड नंतर पण रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून तुम्ही जेव्हा पॉलिसी काढता तर सर्व इन्फॉर्मेशन सांगणे महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच.